वय वर्ष फक्त 10, मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार. नेमकं कारण काय हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विशाल धनवडे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. वय अवघं 10 वर्ष. खेळण्यामध्ये रमायचं वय, पण मनात देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र ओढ. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात राहणारा श्रवण सिंग आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याने दाखवलेली माणुसकी आणि देशप्रेम ही केवळ एका मुलाची कृती नसून ती भारतीय संस्काराची ओळख आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारत पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण वातावरण होतं. भारतीय जवान जीव धोक्यात घालून दिवस रात्र देशाची सुरक्षा करत होते. कडाक्याची उन्ह, सततचा ताण आणि थकवा अशा परिस्थितीतही ते आपल्या कर्तव्यावर ठाम होते. याच वेळी श्रवण सिंग रोज घरातून दूध, चहा, पाणी, ताक, बर्फ असे पदार्थ घेऊन थेट जवानांपर्यंत पोहोचला. कुणी सांगितलं म्हणून नाही, कुठलाही मोबदला अपेक्षित न ठेवता, फक्त आपल्या सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. धोका असूनही श्रवण कधीच मागे हटला नाही. त्याच्या छोट्याशा शरीरात मोठं धैर्य दडलं होतं. जवानांसाठी तो केवळ दूध चहा देणारा मुलगा नव्हता, तर कठीण क्षणी दिलासा देणारी माणुसकीची भावना. त्याच्या या निरागस सेवेमुळे अनेक जवानांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. थकलेल्या मनाला क्षणभर आधार मिळाला. श्रवणच्या या देशभक्तिपूर्ण कृतीची दखल अखेर देशपातळीवर घेण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैनिकांसाठी केलेल्या सेवेमुळे त्याला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान केवळ एका मुलाचा नाही, तर देशासाठी काहीतरी करण्याची भावना जपणाऱ्या प्रत्येक बालमनाचा गौरव आहे. श्रवण सिंहची कथा आपल्याला एक स्पष्ट संदेश देते. देशभक्ती मोठ्या घोषणा किंवा संस्रा यामध्ये नसते, तर ती छोट्या कृतीतूनही प्रकट होते. वय लहान असलं तरी भावना मोठ्या असतील तर कोणतंही कार्य महान ठरतं. आज श्रवण सिंह हे नाव ऑपरेशन सिंदूरमधील एक शांत पण शक्तिशाली देशभक्तीचं प्रतीक बनलं आहे.